पाठीमागच्या कंपाऊंडमधील जास्वंदीच्या फुलांना पाहून खूपच प्रसन्न वाटत आहे, कारण की आता फुलंही जास्त प्रमाणात येत आहेत. तर आज नागपंचमीचा सण आहे. सकाळी लवकरच पुरण तयार केलं होतं. त्यानंतर लगेच आपल्याला महत्त्वाचं म्हणजे ह्या कानोट्या बनवायच्या होत्या. नागपंचमीच्या सणासाठी महत्त्वाचं म्हणजे हे कानोट्या बनवल्या जातात. सुरुवातीला एक पोळी लाटली, त्यामध्ये आपण पुरण केलेलं ते आतमध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर लगेच त्याला बनवून घेतलेली आहे. आमच्याकडे ह्याला कानोटी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर लगेच त्याला उकडून घेतलं आणि तळूनही घेतल्या. त्यानंतर बाकीचा स्वयंपाकही करायचा होता. स्वयंपाकामध्ये आज आमटी, पुरणाची पोळी, दूध आणि भजे, पापड, भात एवढं सारं बनणार होतं. त्यामुळं मग लगेचच स्वयंपाक करायला घेतला. तेवढ्यातच मतीन काका आले, कारण की प्रत्येक सणाला आम्ही त्यांना डबा देत असतो. त्यामुळं मग ते आले होते. तेवढ्यातच मग स्वयंपाक थोडासा बाकी होता, म्हणून मग एक कढई ठेवली आणि एकीकडे पोळ्या बनवायला घेतल्या. लवकर आवरून घेतलं, देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यांनाही लगेच डबा दिला. त्यानंतर स्वयंपाक पूर्ण करून घेतला आणि किचन स्वच्छ केलं. किचन स्वच्छ करून झाल्याच्या नंतर लगेचच हे बघा, अशा प्रकारे आम्ही नागोबे काढले होते आणि जेवण वगैरे करून घेतले. सो असा होता माझा आजचा दिवस. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.